हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। कधी कधी काय होतं, मसालेदार तेलकट खायची इच्छा नसते, त्यावेळी अशा पद्धतीने बटाट्याचा रस्सा बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकसं गरम झाल्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालायचा आहे। तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। 2 चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे बटाट्याचे काप करून घेतलेले ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। बटाट्याचे काप तेलामध्ये थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे। वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। मी इथे साधारणतः 1 ते 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। आपण यामध्ये कोणतेही मसाले घातलेले नाहीत, म्हणून साधारणतः 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। कूट घातल्यानंतर 2 मिनिटांसाठी भाजी छान अशी शिजू द्यायची। तुम्हाला ही भाकरी, भात किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी घाई गडबडीत जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। भाजी खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।